हॅलो चला सामना सुरू होतोय 12 मिनिटं बरोबर 12 मिनिटं या ठिकाणी लावली जातात 5:52 मिनिटांनी सामन्याला सुरुवात सामना सुरू होतोय या ठिकाणी अजिंक्य जरा साहसी वर्सेस कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे गौरव घुंगट गोलंदाजी मार्गावर पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूवरती कारण जोडवलं झेल उडवलं झेल खाली क्षेत्ररक्षक गेलो आणि या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती सफलता गडी माघारी परतलो आदित्य नावाचा पहिल्या चेंडूवरती कलाम गौरव घुंगट सर यांच्याकडनं सुरेख गोलंदाजी गौरव घुंगट सुरेखरित्या या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती काय इतक्या लांबसून आपण कोकणातून हैसर इलो मुंबईमध्ये 650 किलोमीटरचा अंतर पार करून फोंडा कणकवली फोंड्यावरनं या ठिकाणी दाखल झालोय मैदानात याचं प्रत्युत्तर देताना एक अत्यंत महत्त्वपूर्ण सामना सेमी फायनल क्रमांक 2 सुरेखरित्या पहिल्या चेंडूवरती कलाम लागला आदित्य माघारी परतलो आणि आता मात्र विश्वजित ज्याने अख्ख्या विश्व जिंकल्यान तो विश्वजित या ठिकाणी नॉन स्ट्राईक एंड वरती गौरव पालांडे आणि स्ट्राईक वरती असतो आता मात्र विश्वजित चला लवकर 53 ला सामना चालू झालाय 12 मिनिटात सामना संपला पाहिजे याची नोंद घ्या परत एकदा मोठा फटका मारतो परत एकदा कारण जोडलं झेल खाली क्षेत्ररक्षक खूप लांबवर नाही लो मात्र तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतले असा वाटला सुरेखरित्या रनिंग बिटवीन विकेट बघूक मिळाली गुड रनिंग बिटवीन विकेट आणि त्याच्या जोरावरती 2 धावा उघडले खाता खोलला गेला संघाचा श्री गणेशा झाला धावसंख्या 2 धावांनी 2 चेंडूचा खेळ झाला समाप्त 3 षटकांचा सामना 18 चेंडू दोन्ही संघ जर बघितले तर खूपच सुरेखरित्या कामगिरी करून दिले कोणी सांगा होतो मगाशी खूप मेहनत घेतली या स्पर्धेत शाळशी संघाचे संघ मालक प्रमोद परब यांनी खूप कष्टाळू माणूस मेहनती माणूस सीझन वाईज त्याचे बिझनेस चालू असतात आता काजू आणि आंबे विकता मग आगोळ चालू झालो का आगोळ आणि कोकमा विकतलो मिरची विकतलो मसाला विकतलो गणपतीक सुद्धा गणपती विकता सीझन वाईज बिझनेस आहे बाबा त्याचो दिवाळी पोहे विकता गावठी पोहे भाव विकता चिवडो लाडू चकली काय गावात विकता पण बिझनेस करता कोकणी म्हणून त्याच्यासाठी विकेट गेलो दुसरं विकेट या ठिकाणी विश्वजित माघारी परतलो धावसंख्या फक्त धपलकावरती 2 असताना चला जरा स्पीडअप घ्या फलंदाज फास्ट यायचा आहे आपल्याला फायनल खेळायची याची नोंद घ्या आपल्यातलाच एक संघ या ठिकाणी फायनलला खेळणार आहे त्यामुळे प्रत्येकाने याची जबाबदारी घ्या कदाचित तो संघ तुमचा तर नसेल ना याची नोंद घ्या जर तुम्ही आतापासूनच वेळेचं बंधन पाळलात तर तुम्ही जीवनात खूप पुढे जाऊ शकत ना कारण वेळ आणि दिवस येणारा वेळ आणि एखादा दिवस कोणाही थांबत नाही आज करू उद्या करू हे म्हणण्यापेक्षा आताच करू असं जो म्हणतो तोच नेहमी यशस्वी होतो न्यू बॅटर आकाशला या ठिकाणी चेंडू आकाशात पाठवायचे लागतले तरच काहीतरी या ठिकाणी चांगला सामना होतो नक्कीच इला आकाशान जसा फुला गाठ पडायची तशी चांगल्या बरोबर आकाशात चेंडू डायरेक्ट चंद्रावर पाठवून दिला आश्चर्याने वेलकी चमत्कार चेंडू गेलो सीमा रेषा पार चौकार षटकार माफ करा षटकार याच फलंदाजान आकाशने सुरेख फटकेबाजी केलेल्या नाटा संघाविरुद्ध आणि 36 धावांची बहारदार खेळी केल्या होत्या 5 षटकार त्याच्या बॅटमध्ये इलेले आणि इल्या एक मोठं फटको एक नाकार मुटको परत एकदा तसाच प्रकारचा फटको खेळायचा प्रयत्न बघता चेंडू आकाने पार पडत जाईल असं वाटत असताना वळा जेवून चेंडू पडलो तिरफळाचं दानव फुललो आणि खेळी समाप्त झाली आकाशची एका षटकारात नटलेली खेळी समाप्त झाली धावफलकावरती धावा 8 असताना
नवीन बॅटर अक्षय, गोलंदाजी मार्गावर गोलंदाज पायस अल्मेडा. ह्या सुद्धा या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नावाचा फिरकीपटू मिश्रीपटू म्हणून ओळखला जाता. पायस अल्मेडा रफ्तार असा तेज तरार गोलंदाजी आणि कट करण्यात माहीर, वेगाबरोबरच कट गोलंदाजीसाठी माहीर असणारो पायस अल्मेडा गोलंदाजी मार्गावर. समोर अक्षय इला पहिल्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परत एकदा कारंजा उडाला, वया देऊन पडलेला चेंडू आणि या ठिकाणी फलंदाज बाहेर परतलो. अक्षय नावाचा कलाम लागला. धाव बलकावरती धावा फक्त 8 असताना, माफ करा गौरव आउट झालो. इलेलो फलंदाज फक्त या ठिकाणी आपला नाव फक्त लावून जाता, या फावला तर फावला नाही तर बोर्ड नाव लावला. अशा प्रकारे फक्त एक षटकार बघूक मिळाला आपणाक तो आकाशच्या बॅटमॅन. बाकीचे फलंदाज येतात आणि फक्त पाठपोळा करून जातात. सोमा गेलो आणि पाठपोळा करून गेलो, अशा प्रकारची गद या ठिकाणी बघूक मिळाली. न्यू बॅटर सागर लाड, ज्याचे लाड खूप केल्याने लहानपणापासून तो सागर लाड. बारीक शरीरयष्टी जरी असली तरी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि खूप मोठे फटके मारण्यासाठी सागर सुद्धा ओळखलं जाता. चला जरा स्पीडअप घ्या, फास्ट घ्या बॅट्समन. पॅलेंटी कंपल्सरी असणार आहे. 12 मिनिटात जर सामना झाला नाही तर, इनिंग झाली संपली नाही तर आयोजक आता खवळले असतात. भगवती तोळसई संघाचा संघनायकाला मी विनंती होतो मंचावरती यायचं आहे. ऐक ना स्वरूप कडनं दिलं. परत एकदा निर्धाव चेंडू पोलांड चेंडू बघूक मिळाला. धाबल करते धावा 8 असताना. आता मात्र परत एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिझल्ट मध्ये चेंडूचा प्रवाह झेल खाली येता. अलंकारच्या हातमध्ये चेंडू येऊन विसावलो. वया देऊन चेंडूला पडलेलो चेंडू आणि परत एकदा फुललेला तिरपळात दांडू झालो. धाबलकावरती धावा 8 असताना 3 फलंदाज माघारी परतले. फक्त 8 धावांवरती पहिल्यांदा आकाश, नंतर गौरव आणि नंतर परत एकदा सागर. चौथा कलाम लागला. 4 फलंदाज माघारी परतले. धावफलक फक्त 8 धावा. थोडासा केवळवाणी स्थिती. आतापर्यंत सुरेखरित्या या ठिकाणी धावगती राखण्यात यशस्वी झाले होते ह्याच्या अगोदरच्या सामन्यांमध्ये, कारण आकाश एका साईडीन सुंदर फलंदाजी करत होता आणि त्याच्या जीवावरती हे संघ आतापर्यंत सेमी फायनल पर्यंत मजल मारल्यान. हरल्यात तरी तुमका हैसर बक्षीस असा 10,000 घेऊन जातल्यात. काही एक प्रमोद भाऊ काय काळजी करू नका, तुमची मेहनत फुकट जाऊची नाही. परत एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न, त्याच्यात बॅटची एज घेऊन झाली. ओव्हर थ्रो झालो, फायदा उठवण्याचा प्रयत्न. मात्र या ठिकाणी दीपक परब साहेब, विनायक अपराज साहेब यांना विनंती करतो मंचाकडे यायचं आहे. 8 मिनिटं झालेले आहेत. 8 मिनिटं झाली या इनिंगला, लक्षात घ्या. 12 मिनिटांमध्ये तुम्हाला सामना संपवायचा आहे. 8 मिनिटं झालेले ऑलरेडी. परत एकदा मोठा फटका मारूचा प्रयत्न. चेंडूवर निर्धाव. परत एकदा पोलांडो चेंडू, कोळाडो चेंडू, काय नाही कळाग आणि बोको गेलो महाग. अशा प्रकारची परिस्थिती सध्या फलंदाजीची होताना दिसता. कारण मी मागाशी सांगितलंय, पायस अल्मेडा जसं वेगात गोलंदाजी करता तसं कट करणं सुद्धा जाणता. आतापर्यंत कोणते एक धाव फक्त खर्च केल्यान आणि बघता बघता षटकाची झाली सांगता. 1 धाव खर्च करत असताना 2 विकेट मिळाल्या. पायस अल्मेडाचा कौतुक करूचा लागतला. सुरेख गोलंदाजी, फक्त 1 रन खर्च केल्यान आणि 2 कलमा लावल्यान. धावल करते धावा फक्त 9 धावा. 3 मिनिटात ओव्हर संपवायचे. 3 मिनिटात आयोजकांकडून या ठिकाणी विनंती होते, कारण नाहीतर तुम्हाला पॅरेंटी दिली जाईल. 3 मिनिटात ओव्हर संपवायची आहे. 9 मिनिटं झाली ऑलरेडी या ठिकाणी. असा बाबांनो केले तर पॅलेंटी तुमका हमखास आम्ही लायत तुला. गरज नाही होती असं बॉल बिल हडे दाखवची. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज ओंकार. रिव्हर्स स्वीपचा मारूचा प्रयत्न. 1 रन तर मिळतो. तो म्हणते बाबा रिव्हर्स स्वीपने तर 1 रन येत तर मी बघतोय, कारण आता सर्व बॅटने खेळान बघलोय, काही यही नाही होता, जमा नाही होता. रिव्हर्स स्वीपने 1 फटको मारत 1 रन तरी अकाउंटवर लायल्यान फलंदाज यश याने. परत एकदा मोठा फटका मारूचा प्रयत्न. गॅप मध्ये या ठिकाणी डिपॉझिट केल्या. डीप कव्हर रिजन मध्ये चेंडूचा प्रवास येतात. प्रतिची बेकी होती तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी सुरेखरित्या पूर्ण झाले. 2 धावाने धावफलक जाऊन पोहोचलो. तो 12 या धावसंख्येवरती टन टारा आणि चलते 91 से 12 धावसंख्या.
सुरेखरित्या या ठिकाणी आता मात्र गोलंदाजी होताना दिसता कोणतंही मोठं भटकन एक षटकार इलो जरूर मात्र त्याच्यानंतर फक्त आपण बघितले ते फक्त कारंजे झेल उडाले परत एकदा झेल उडाले अलंकार इलो खूप लांब वरचून आणि कोणतेही चुकी न करता झेल टिपल्यान साई होतो ठिकाणी माफ करा साईनं सुरेखरित्या झेल टिपल्यान धावफलकावरती धावा 12 असताना कलाम लागला आणि 6वा फलंदाज ह्यो रावणे घेऊन बसलो अक्षय नावाचा फलंदाज माघारी परतलो आता न्यू बॅटर भूषण चला हे भूषण बाबा लवकर जा दहा मिनिटं झालेली असत 2 मिनिटावर राहिली 2 मिनिटात तुमका मॅच संपवची याची नोंद घ्या तीन बॉल झाले 3 बॉलचा खेळ समाप्त झाला अजून 3 चेंडूचा खेळ बाकी विनंती असते दर्पण सर लवकर जरा सामना घ्या मोठा फटका मारूचा प्रयत्न मात्र जमिनीत सरपडत चाटीत घासत फुसत चेंडू गेलो लॉंग ऑन रिजन मध्ये 1 धाव तर कंप्लीट झाली एका धावेन धावफलक 13 या धावसंख्येवरती अजून 2 चेंडूचा खेळ बाकी मॅन ऑफ द सिरीजचा बोकाड परत दिलेला असा एका बाणन घाला पहिला परत एकदा गोलंदाजी मार्गवर ओंकार तावडे अगोट टप्प्याचा चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न परत एकदा चेंडू राहिलो निर्धाव पोलांडो चेंडू कुवांडो चेंडूच्या का म्हटलं जाता बिंदी चेंडू डॉट चेंडू परत एकदा बघूक मिळालो धावफलकावरती 13 धावा शेवटचा चेंडू घेऊन धन्यवाद या ठिकाणी गोलंदाजी सुरेख झाली त्यामुळे बरोबर सामना जो असा तो 12 मिनिटात समाप्त होतो असं वाटला शेवटच्या क्षणी चेंडू गेलो सीमा पार चौकार या 4 धावाने धावफलक जाऊन पोहोचतो थोडस सन्मानजनक धावसंख्या 1700 धावसंख्या 17 धावा म्हणजे रवले 18 चेंडू आणि 18 धावांची गरज 18 चेंडू 18 धावा चला लगेचच या ठिकाणी बरोबर 12 मिनिटात सामना संपलो 2 मिनिट 1.5 मिनिटाचा अवधी दिला जातो 1.5 मिनिटात तुमका पुढची इनिंग चालू करूची असा बरोबर 6:05 झाली लवकर या ठिकाणी चला ही सेमी चालू असा याच्यानंतर फायनल अजून बाकी असा एक संघ दिमाखात या ठिकाणी फायनल मध्ये गेलो असा त्याचं नाव असा सिंधुदुर्ग बॉयज कौतुक वाटता या पोरांचा कारण गाव सोडून मुंबई गेले नोकरी व्यवसायासाठी स्थिरावले मात्र क्रिकेटवरचा प्रेम तिळभरी कमी न होऊ देता क्रिकेट खेळत राहिले आणि ह्या क्रिकेटवरचा प्रेम ज्या त्यांच्याने आजपर्यंत केला त्या प्रेमापोटी आज फायनल मध्ये संघ खेळताना दिसलो कोणताही मोठा नाव नाही असा सगळे लोकल पोरगे गुरु पिंगळे सारखं एक छोटा खाणी छोटा पटाका बडा धमाका या ठिकाणी आणि त्याच्या मार्फत या ठिकाणी सुरेख फटकेबाजी गोलंदाजी सुरेख होती आणि त्यांच्या जीवावरती या ठिकाणी सिंधुदुर्ग बॉयज सारखं एक अनुभवी खेळाडू संच असलेलो संघ फायनल मध्ये धडक मारताना चला आता मात्र 18 धावांचा बाटला करण्यासाठी दर्पण आचरेकर आणि स्ट्राईक वर असतो आकाश मसूरकर या ठिकाणी अपराज सर आणि दीपक परब सर अभिजित अपराज सर आणि दीपक परब सर दोघांना विनंती असेल की त्यांनी या ठिकाणी मान्यवर कक्षामध्ये येऊन बसायचं आहे परत एकदा मॅच कडे जाऊया 18 चेंडू 18 धावांची गरज असताना गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आकाश ज्या आकाशने एक षटकार मारले होत्या आणि आता मात्र 18 धावा रोखण्यासाठी सुरेख गोलंदाजी पहिला चेंडू कुवांडो चेंडू पोलंडो चेंडू ज्या प्रकारची सुरुवात समोरच्या संघाने केली होती तशा प्रकारची सुरुवात करून देताना विनंती करतो सर्व मान्यवरांना विनंती असलेली मान्यवर कक्षात जाऊन बसायचं असा कारण आता आपण या ठिकाणी फायनल कडे वळतोय शेवटकडे वळतोय अगोटा बदल चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आकाश बॅट मध्ये कारण जवळला झेलकर क्षेत्ररक्षक जज करता आणि कोणतीही चुकी न करता या ठिकाणी सुरक्षितरित्या झेल टिपता गडी जाणत होता आकाश मसूरकरच्या स्वरूपात एक मोठा फटका मारण्याच्या नागात आकाशने आकाशची विकेट काढली वसंत पाणी पाणी दे तिथे आहे बघ तिकडे पाणी
पहिला चेंडू डॉट, त्यानंतर विकेट बघायला बघूक मिळालो तो आकाश मसूरकरच्या माध्यमातून. जतीन कांबळे न्यू बॅटर. जतीनने या ठिकाणी जर बघितला तर 2-3 षटकार मागच्या सामन्यात मारले होते आणि आपलं संघ सेमीफायनल मध्ये दाखल करून दिले होते. तो जतीन कांबळे या ठिकाणी कसाल विरुद्धच्या सामन्यात परत एकदा सुरेख गोलंदाजी. यू मिस आय डेफिनेटली हिट. खटक्यार बॉट आणि जाग्यावर पलटी. सुरेख या ठिकाणी गोलंदाजी आकाशच्या माध्यमातून. समोरचं कितकोय मोठं असलो तरी आपण घाबरायचं नाही. आपण त्याला टक्कर देतलंय हे विश्वास होता आकाशकडे आणि तोच या ठिकाणी विश्वास कामा गेलो. इतिहासात तुम्ही काय पण करत असला तरी वर्तमानात तुमची ख्याती कीर्ती ही तुमच्या कामावरती केली जाता. मगाशीच आमचे समीर राणे सर सांगत होते की नाव असा करा की काम होऊन जाईल आणि काम असा करा की नाव होऊन जाईल. सुरेखरित्या या ठिकाणी गोलंदाजी. आकाश या ठिकाणी हॅट्रिक वरती असतो. या सामन्यातील पहिली हॅट्रिक होतली काय. सकाळी जर बघितला तर गोट्या हळजणकर या ठिकाणी हॅट्रिक वर होते. त्यांच्याकडनं सुटलेलो कॅच जर ते कॅच पकडले असते तर पहिली हॅट्रिक झाली असती. मात्र आता या ठिकाणी ऑपॉर्च्युनिटी असतली, संधी असतली ती आकाश एका स्ट्राईक एंड वरती. नवीन बॅटर प्रथमेश पारकर. अकोटप्प्याचा चेंडू हलक्या हातात खेळण्याचा प्रयत्न. कोणतीही घाय नाही, कोणतीही जोखीम नाही. माहिती असा एक षटक गेला तरी आपण पुढच्या षटकात मोठे फटके खेळा शकतो. त्यामुळे जाऊ दिल्या चेंडू. 5 चेंडू डॉट. अजूनही या ठिकाणी 4 चेंडू डॉट झाले. 4 चेंडू डॉट गेलेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. पहिली मीडियनवर टाकली जाईल का बघूच लागतो. त्याबरोबर मोठं फटको खेळण्याचा प्रयत्न. 4 रन उडालो. झेल खाली क्षेत्ररक्षक गेलो. कॅच पकडली. विकेट. ओव्हर विकेट हॅट्रिक या ठिकाणी बघूक मिळाली. 3 विकेट या ठिकाणी. 0 या धावसंख्येवरती 0 या धावसंख्येवरती सगळेजण गेले. मात्र या ठिकाणी 0 रन्साची बॅट कपडावर घेऊन पटकडे येले. धावपलकावरती धावा जर बघितले तर अजूनही भोपळा असा. भोपळो कोण फोडतलो का या ठिकाणी या स्पर्धेतील पहिली मिडन ओव्हर बघूक मिळतली. निर्धाव षटक बघूक मिळतला. याकडे आता मात्र प्रेक्षकांचे लक्ष. कारण जे प्रेक्षक आता बसले होते ते उभे राहिलेले असत आणि जे उभे असत ते पुढच्या टाच्यांवर अंगठ्यांवर उभे राहून मॅच बघतात. कारण मॅच खूप रोमांचक असा. एक मोठा संघ होतो. 17 धावांवरती रोखल्याने 18 धावांचा वाटला करूच होतो. अशा वेळी जसं पत्त्यांचं बंगलो कोसा आता तशा प्रकारे या ठिकाणी 3 विकेट माघारी परतल्यानंतर एक कटचो डेकणो फटको डीप पॉइंट रिजन मध्ये चेंडूचा प्रवास. सीमा रेषा पार. चौकार. साई हळदणकर. ज्या साई हळदणकर मध्ये मिड विकेट रिजन मध्ये ज्याने सुरेखरित्या झेल टिपल्या होत्या तो साई हळदणकर या ठिकाणी स्ट्राईक वर इलो आणि या चौकारानिशी स्वतःचा आणि संघाचा खाता 6व्या चेंडूत खोलचा लागला. 3 गड्यांच्या मोबदल्यात 4 धावा झालेत. अजूनही 12 चेंडू 14 धावा. विजयाचा समीकरण. पहिला षटक बरोबर 4 मिनिटात समाप्त झाला. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्गावर गोलंदाज यश आता या ठिकाणी आपल्या संघात यश प्राप्ती करून देतो काय बघूच लागतला. दर्पण यात्रेकर परत एकदा कटचा मोठा फटको देखणो फटको. बघता बघता चेंडू सीमा पार आखाड्या पार गडग्या पार येता चौकार. चला चला लवकर लवकर. यशच्या पहिल्या चेंडूचा समाचार दर्पण यात्रेकरने घेतल्या. दर्पण पहिल्या चेंडूवरती इलो स्ट्राईक वरती आणि चौकारांचं स्वागत केलं. परत एकदा पुढे टाकलो चेंडू मोठा फटको खेळण्याचा प्रयत्न आखाड्याच्या दिशेने. चेंडू बघता बघता सीमा पार. बॅक टू बॅक दुसरं चौकार. 4 धावांनी धावफलक. आता मात्र ठिकाणी 12 या धावसंख्येवरती पहिले इलेले 4 रन कसे मारूचे सोडू होते चटपट होते. जसं काळोखात टाचणी पडल्यानंतर आपण चाच पडतो तशा प्रकारे टाचणी सोडू होते चटपट होते रन साठी. मात्र त्यानंतर इलेलो
साईन मारलेलं एक चौकार आणि त्यानंतर दरपंच मारलेले हे बॅक टू बॅक दुसरे चौकार संघात थोडीशी उभारी देत असताना धावफलक जाऊन पोहोचलो. 1 डझन धावसंख्या 12 धावसंख्या. परत एकदा आखो टप्प्याचा चेंडू आणि एम एस धोनी स्टाईलने हे सामनं संपवत असताना दिमागदार या सामन्यात फायनल मध्ये प्रवेश करत असताना संघ कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे संघ. चला दोन्ही संघाची प्लेइंग 11 या ठिकाणी समोर येत आहे. दोन्ही संघाची प्लेइंग 11 या ठिकाणी मान्यवर कक्षाच्या समोर लाईनअप करून घ्या. हॅलो हॅलो हॅलो. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच परत एकदा पायस